पण आमचे चारही लोक मताचं कर्ज मागतात आहे आणि यांचे जमानतदार नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मोहन मते आणि व्यासपीठावरचे आम्ही नेते आहोत, सर्व जमानतदार आहोत. यांच्या पाठीशी जेवढा निधी लागेल तेवढा निधी बेसाबेल तडवीसोबत ताई प्रभाग 34 मध्ये तुम्ही जेवढा पैसा मागत तेवढा देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे माझी आहे. काळजी करू नका. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. नमस्कार, मी सौ मंगला शशांक खेकरे, प्रभाग क्रमांक 34 क मधनं उमेदवारी मिळाली आहे भारतीय जनता पक्षाकडनं. आणि दुसरे उमेदवार मनीषाताई नगरधनकर, नागेशजी मांडकर आणि बाबारावजी तायडे असं आमचं भारतीय जनता पक्षाचं 4 जणांचं पॅनल आहे. आणि या प्रभागाचं आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे की म्हणजे या प्रभागामध्ये प्रत्येक वेळेस 5 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचेच नगरसेवक असतात. आमचा विजन एकच, या भागामध्ये उर्वरित जे काही विकास कामे आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि नक्कीच आम्ही ते पूर्णपणे करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमच्या नेत्यांकडनं निधी आणून या भागातला विकास करण्याचा प्रयत्न करू. दुसरं एक की या भागामध्ये ई लायब्ररी 4-5 ई लायब्रऱ्यांचं बांधकाम कसं करता येईल आणि त्या एअर कंडिशन कशा राहतील, तिथे कम्प्युटरची सोय व्हावी असं आमचं ई लायब्ररी बांधण्याचं काम पुढल्या या कार्यकाळामध्ये राहील. दुसरं एक विजन असं की आमच्या या भागामध्ये मुलांसाठी स्पोर्ट गेम तयार कसे करता येईल, म्हणजे ग्राउंड्स कसे तयार करता येईल, त्यानंतर इंडोर गेम्स कसे तयार करता येईल आणि महिलांसाठी अनेक योजना आणून त्यांच्यासाठी त्या योजना कशा राबवता येईल याचा प्रयत्न आमच्या या येणाऱ्या 5 वर्षामध्ये आहे. आणि या भागामध्ये अनेक विकास कामे उर्वरित आहे, ते पूर्ण कामं आम्ही करण्याचा नक्की 4ही जण प्रयत्न करू आणि प्रयत्नशील राहू. राजकारण 2017मध्ये जेव्हा मी राजकारणाच्या पायरीवर पाय ठेवला, उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर म्हणजे समाजामध्ये काम करायला सुरुवात केली, तर समाजामध्ये काम करते वेळेस अनेक अडचणी येतात आणि अनुभवसुद्धा येतात. तेव्हा मी एक घरगुती स्वयंपाक करून मुलं सांभाळणारी एक महिला होती, परंतु समाजाने मला घडवलं, समाजाने शिकवलं, त्याबद्दल मी समाजाचेच धन्यवाद, माझ्या प्रभाग क्रमांक 34 मधल्या सर्व जनतेचे धन्यवाद व्यक्त करते. ते याकरिता कारण त्यांनी आज मंगला खेकरेंनी काम केलं म्हणून मंगला खेकरेला ओळखल्या जाते. आज माझं नाव जर काही असेल, म्हणजे माझं नाव जर प्रसिद्ध असेल, तर आज माझ्या कामामुळे माझं नाव प्रसिद्ध आहे. माणसाचं काम मोठं असावं, नाव मोठं कधीच नाही राहत. जेव्हा काम मोठं होते तेव्हा नाव मोठं होते. या भूमिकेने मी माझं नेहमी प्रत्येक क्षणात जनतेसाठी काम करत असते आणि पुढेही मी माझं आयुष्य समाजाकरता आणि जनतेकरता समर्पित ठेवेल एवढंच सांगते. बघा, माझा भाग हा अतिशय बिकट परिस्थितीत 2017मध्ये होता आणि 2017मध्ये जेव्हा या भागामध्ये काम सुरू केलं, तर आज मी तुम्हाला सांगते 75-80% या भागामध्ये काम झालेलं आहे. आपण सुद्धा बघू शकता, कारण मला स्वतःला इथे 21 वर्ष झाले राहायला आणि टँकर्स खूप चालायचे. आज टँकर मुक्तसुद्धा माझा हा प्रभाग झालेला आहे. आज मला आनंद एका गोष्टीचा आहे, मनाला समाधान जेव्हा होते की आपण समाजासाठी काहीतरी चांगलं केलं, काहीतरी छान केलं, या गोष्टीचा मला खूप समाधान आहे. एक गोष्ट मात्र नक्कीच सांगण्यासारखी वाटते की आज राजकारणाच्या पायरीवर पाय ठेवून जेव्हा समाजकारण केलं, तेव्हा मी या प्रभाग क्रमांक 34 मध्ये लोक कमावले आणि लोक कमावून जे प्रेम मला मिळालं, या गोष्टीसाठी मी स्वतःला भाग्यवान ठरवते. एक 15 तारखेसाठी वोट अपील जनतेला. मी 15 तारखेला एकच वोट अपील करते. मी स्वतः मंगला शशांक खेकरे आणि माझं भारतीय जनता पक्षाचं 4ही लोकांचं आमचं पॅनल, आपण या प्रभाग क्रमांक 34च्या सर्व नागरिकांना एकच विनंती की आपण कमळाची बटन दाबून आमच्या या प्रभाग क्रमांक 34च्या 4ही उमेदवारांना बहुमताने विजयी करा. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. माझं नाव नागेश महादेवराव मानकर, प्रभाग क्रमांक 34मधून मला भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळालेली आहे. आम्हाला आमच्यावर विश्वास करून 2017मध्ये मला आणि मंगलाताई खेकरे
माधुरी ठाकरे आणि राजेंद्र सोनकुसरे आम्हाला 2017मध्ये पक्षांनी आमच्यावर विश्वास केला आणि आम्हाला उमेदवारी दिली. आम्ही 4ही उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि त्याच्यानंतर जे जे महत्त्वाचे कामं होते आमच्या भागातले आम्ही निवडून आल्यावर निवडणुका दुसऱ्या महिन्यामध्ये झाल्या आणि तिसऱ्या महिन्यापासून आमच्या भागामध्ये नळाला पाणी मिळत नव्हतं. तर आम्ही एका दिवशी कमीत कमी 60 70 टँकर वाटप केले. ही खूप मोठी समस्या होती दरवर्षीची. मग मी त्याचीवाली योजना करून आज टँकर मुक्त आमचा प्रभाग आम्ही केलेला आहे आणि आज सोडून लोकांना पाणी मिळतं. रामटेके नगर स्लम एरिया आहे, तिथे अशी परिस्थिती होती की जास्त पाऊस झाला तर रात्रभर लोक झोपत नव्हते. लोकांच्या घरात कमरेभर पाणी राहत होतं. मी स्वतः नगरसेवक बनल्याच्या नंतर पहिलाच पावसाळा एवढा पाऊस झाला की लोकांच्या घरात कमरेच्या वर पाणी होतं. माझ्याकडे आताही त्याचे व्हिडिओ. मी स्वतः छातीभर पाण्यामध्ये आतमध्ये जाऊन एक दिवाल तोडली तेव्हा कुठं त्या घरातलं पाणी काढू शकलो. रात्री 1 वाजेपर्यंत बसून लोकांच्या घरातलं पंपाने पाणी काढून दिलं. आणि रस्ते नव्हते त्यावेळेस, शिवर लाईनची प्रॉब्लेम होती, पाण्याची समस्या होती, तिथं स्ट्रॉम वॉटर लाईन नव्हती, पावसाळी नाली नव्हती. आज त्या भागामध्ये पावसाळी नाली, शिवर लाईन, रस्ते चांगले सिमेंट रस्ते करून दिले. शेवटी मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? शेवटी मतदारांना एकच आवाहन करतो की येत्या 15 तारखेला आपलं हा लोकतंत्राचा उत्साह आहे. या लोकतंत्राच्या उत्साहामध्ये आपण सामील होऊन आपलं मत आमच्या प्रभाग 34मध्ये 4ही उमेदवार आहे. आम्हा 4ही उमेदवाराला आपण भरघोष असा आशीर्वाद देऊन आम्हाला विजयी करावा, बस एवढीच आम्ही विनंती करत आहोत.